एरड, धामकजवळा, धोत्रा, बेरोला गावांना झोडपले. चांदूर तालुक्यात अतिवृष्टीचा फटका. तालुक्यात गुरुवारपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बेबळा, मिलमिली, खोलाड नदीला महापूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला. शेती, वाहतूक, जनजीवनावर परिणाम झालाय. घरांची पडझड, पिकांचं नुकसान झालंय. पुराचे पाणी शेतात शिरल्यानं बांधे उभे पीक पूर्णतः खरडून गेल्याचे बऱ्याच ठिकाणचं चित्र दिसतंय. महापुराचा सर्वाधिक फटका जवळा धोत्रा या गावाला बसला. गाव जलमय झाल्यानं गावातील नागरिकांनी रात्रभर जागे राहून वैऱ्याची रात्र काढून जीव मुठीत धरून बसावे लागले. धोत्रा गावालगत वाहणाऱ्या खोलाड नजीकच्या पाण्यानं गुरुवारी मध्यरात्री पाण्यानं प्रवेश केला. बस स्टँड चौक पाण्याखाली गेला. अनेक घरांच्या अंगणात तसेच घरापर्यंत पूर आल्यानं गावातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. गावातील युवकांनी पुढाकार घेत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे, घरातील साहित्य बाहेर काढणे तसेच ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे अशी उल्लेखनीय कामगिरी केली. शुक्रवारी पहाटेपासून पावसाचा जोर कमी झाल्यावर पूर हळूहळू ओसरला. पुराचा वारंवार फटका या गावाला बसत असल्यानं संरक्षक भिंतीची मागणी लाडके आमदार प्रतापदादा अडसर यांच्याकडे गावकऱ्यांकडून होत आहे. चांदूर रेल्वेवरून उदय वार्ता न्यूज प्रतिनिधी अतुल गोंडाणे.